चांगलं आयुष्य जगत होतो. बघितलं, आता पूर्णपणे लॉक केलंय आपल्याला. आता 3 महिने इथेच राहावं लागेल. हा विचार करूनच डोकं फिरायला लागलाय. अरे यार, 3 महिन्याचीच तर गोष्ट आहे. बघता बघता वेळ कसा निघून जाईल कळणार सुद्धा नाही. डोंट वरी यार. आवाजाचा काहीच प्रश्न नाहीये, पण जेव्हा जेवणाचा विचार करतो ना, मला भीती वाटते तेव्हा. जेव्हा पहा तेव्हा जेवण जेवण जेवण. नेहमी तुला जेवणाची चिंता असते. अरे रुपन, तुझ्या मामानं इकडे का घर बनवलं? मामाचा जन्म इथलाच आहे रे. म्हणूनच रे भाऊ, स्वतःच्या जागावर एक घर बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि बनवून टाकलं. मग सध्या परिवारासोबत विदेशात सेटल झालेत. तुम्ही पाहिलं, आता हे घर आपल्या कामी येत आहे ना. अरे यार, तुझे मामा परदेशी काय करतायत? काही विशेष नाही रे. माझे बाबा एक्सपोर्ट करतात आणि माझे मामा तिकडे इम्पोर्ट करून डिस्ट्रीब्यूट करतात. हो, तुझ्या वडिलांसारखेच तुझे मामा अगदी श्रीमंत आहेत. अरे ऐक, तुझे बाबा पण श्रीमंत नाही का? आणि त्याचे वडील काय मार्केटमध्ये मजदुरी करतात का? एक सांग, तू नको त्या गोष्टी का करतोय रे? मी आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. रोज 3 महिने पोलीस स्टेशनात जाऊन साईन करायचंय. आज आमची हालतच बिघडली. आम्ही रोज असं कॅबची वाट नाही पाहू शकत. या व्यतिरिक्त आता जेवणाचा प्रॉब्लेम. अरे केव्हापर्यंत आपण ऑनलाईन जेवण मागूया? ठीक आहे भाऊ, नक्की करायचं तर काय? स्वयंपाक करणारा कोणी सापडला तर बरं होईल. आणि कपडे पण धुवायचेत. जवळ कुठे धोव्याचं दुकान असेल तर सांग मला. आणि ऐक, तसंच रोज पोलीस स्टेशनात जायला एका कॅबची व्यवस्था कर. आणि शिवाय घरच्या कामांसाठी एका मोलकरणीची व्यवस्था कर. अरे कोण येईल 3 महिने काम करण्यासाठी? ठीक आहे भाऊ, इट्स ओके. आपण ट्राय नक्की करूया. ठीक आहे, मीच जाऊन बघतो. त्रास द्यायला यांना मीच भेटलोय आता. काय हवंय? इथे काही काम मिळेल मला? काम? इथे काही काम वाम नाहीये. चला जा इथून. बेटा जरा तू घरी कोणाला विचारून सांग ना. का तुझ्या लेखी माझी काहीच किंमत नाहीये का? काम वगैरे काही नाहीये. चल जा इकडून. माहित नाही कुठून कुठून येत असतात. इथेच आहात का? अरे बापरे, कोण होतं तिकडे? माहित नाही, कुठली तरी बाई होती. घरकामासाठी विचारायला आली होती. मी नाही म्हणून पाठवून दिला. अरे तुझी तर अक्कल घाण ठेवली आहे का तू? आता आपण मोलकरणी बाबत बोलत होतो ना. काम शोधायला आली ती आणि तिला तू हाकललं. आता जा आणि जा शोधून ये तिला. अरे जा ना. याच्यात ठीक आहे, जातो. प्रत्येक गोष्ट चांगली करतो. इकडेच गडबड करायची होती याला. तो तसाच आहे. जरा स्वतःबद्दल सांगा. माझं नाव रंजिता आहे. मी जवळच एका गावात राहते. थोडे दिवसाआधी मी शेतात काम करत होती, पण ते काम माझ्या लायकीचं नव्हतं. मला नोकरी मिळेल या आशेने आली आहे मी इथे. आम्हाला मोलकरीण हवी आहे, ते पण फक्त 3 महिन्यांसाठी. हे काय चक्कर आहे 3 महिन्याचं? याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाहीये. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर सांगा. यासाठी काही पैसा लागला तर आम्ही देऊ. ठीक आहे, मी 3 महिने काम करून घेईल. इकडेच राहून काम कराल की घरून परत येऊन काम कराल? माझं घर जवळच आहे, मी रोज घरी जाईल. ठीक आहे. अच्छा ऐका, सकाळी टिफिन, दुपारी लंच आणि रात्री डिनर. आणि या व्यतिरिक्त कपडे धुणं, घरचे कामं करणं, आठवड्यातून एकदा वॉशरूम पण स्वच्छ करणं. ठीक आहे ना? ठीक आहे ना, जसं तुम्ही म्हणाल तसं करून देईल. केव्हापासून येऊ कामावर? आजपासूनच कामाला लागा. ठीक आहे. स्वयंपाकघर कुठे आहे? तिकडे आहे, जा. काय बनवणार आहात? तुम्ही जे म्हणाल ते मी बनवून देईल. बघा, तुम्ही चिकन बनवू शकता. इथे बाजूला एकही चिकनचं दुकान नाहीये. इथे बाजूला एका गल्लीत तिथे एका घरात गावरानी कोंबडी मिळते. मी तिथून आणून बनवून देते. ठीक आहे. हे ठेवा. ठीक आहे, मी चिकन घेऊन येते. अरे यार, जेवणात अडचण येईल मला असं वाटत होतं, पण आपलं नशीब चांगलंय. स्वयंपाक करण्यासाठी एक मोलकरीण मिळाली आहे. आता जाऊन समाधान मिळालं. हो नक्कीच.
मी हाच विचार करत घाबरत होतो की 3 महिने हॉटेलचं जेवावं लागेल. चांगलं झालं, कुठली बाई तर मिळाली. अरे यार, हे काम तर झालं. उद्या पोलीस स्टेशनला जायला गाडी तयार करतो मी आता. हम्म, हम्म, अं? हा हॅलो, मोती बोलतायत का? बोलतोय. उद्यापासून मला 3 महिन्याची एक गाडी हवी आहे. कुठे जायला सर? लोकली का? हो, इथे सकाळी 9 वाजता शार्प यावं लागेल तुम्हाला. ओके सर, तुम्ही लोकेशन पाठवा, मी शार्प पोहोचतो. हां, थँक्स मोती. ओके सर. अरे यार, कार रेडी आहे. हो रेडी आहे. अरे चिकन कुठे गेलं? तिथेच साफ करून कापून घेऊन आली आहे मी. अच्छा अच्छा. अ, हां, अरे भाऊ, हम्म. फिगर मस्त होती ना? 3 महिने हालत खराब होईल हा विचार केला होता. काही हरकत नाही, सध्या थोडं मनोरंजन झालं तर काय हरकत आहे. ए भाऊ ऐका, आधीच एक अडचण डोक्यावर आहे, अजून एक अडचण डोक्यावर नका आणू. चुपचाप झोपा. हो. उगाच काही डोकेदुखी नका आणू. उंदरासारखा आहे अपूर्ण. हम्म. हम्म. हां? हम्म. हां? हम्म. थोडी तहान लागली आहे. किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन येतो. हम्म. अ, आह. अं. हम्म. तुमचं नाव काय? रंजिता. ओ, हां, मस्त आहे हां. छान नाव आहे हां. अच्छा, हे सांगा, तुमचं वय काय आहे? असं का विचारतोय? ते असंच माहिती करून घ्यायला. 40 वर्ष. काय 40? काय हम्म. कोणाला वाटणार सुद्धा नाही. तसं तर तुम्ही 25 किंवा 26च्याच वाटता. ओ, वा, खूपच जबरदस्त नजर आहे. तहान बुजवण्यासाठी पाणी प्यायला आलो होतो मी. तहानच जात नाहीये. हम्म. त्याला जाऊन तर बराच वेळ झाला. तिकडे जाऊन एवढं काय बोलतोय? ठीक आहे, स्वतः जाऊनच बघतो आता. तुम्हाला किती मुलं आहेत? 6 मुलं आहेत. काय 6 आहेत? ए, हा, काय गप्पा चाललंय तिकडे? पाणी प्यायला आला होतास ना? प्यायलास ना? जा वर जा, तुला राकेश बोलवतोय. हो, मी जातोय. खूप जोरात भूक लागली आहे. लेट होईल का? थोडं थांबा, लवकरच बनून जाईल. ओके, तू करशील तर सगळं ओके. मला हे सांग, तो तुला काय विचारत होता? किती मुलं आहे हे विचारत होता. मंदबुद्धी आहे तो, डोकं फिरलंय त्याचा. अरे कोण म्हणेल की तुझं लग्न झालंय म्हणून? जर स्लिम असतीस ना
तर बॉलिवूडच्या हिरोईनला मागे सोडलं असतंस. तो तर तसाच आहे. कुठे कोणी सुंदर दिसलं की तोंडातून लाळ टपकते त्याची. देवाने तुला खूप फुरसतीत बनवलंय. तुला बघून कोणाचे हृदय धडाधडा धावत सुटेल. मला हे तर सांग, तुझं लग्न झालंय की नाही? अगं मी काय विचारतोय, लग्न झालंय की नाही? झालंय. तुझा नवरा तर नशीबवान आहे. तुला इथे कामाला पाठवून तो स्वतः काय करतोय? कोणाबरोबर तरी पळून गेला तो. अशा ब्युटीला जर देवानी स्वतः समोर आणलं ना, तर तिला सोडून कोण पळू शकेल? ठीक आहे, तू मला तुझा नंबर दे. माझ्याजवळ फोन वगैरे नाहीये. काय बोललीस? फोनच नाहीये? खरं बोलतेस? काय डिअर, खोटं बोलणं तुला शोभत नाही. ओके, उद्या तुला एक नवा फोन विकत घेऊन देतो. त्यावर आपण नेहमीच बोलत राहू. हा? अरे यार, हा कधी आला? जेवण रेडी आहे की नाही तेच पाहायला आलो होतो. रेडी झालं का? रेडी होतच आलाय. तूच जाऊन बघ ना. पगार काय आहे विचारल्याशिवायच आले तुम्ही. काय म्हटलं? किती पगार हवाय? तुम्ही किती द्याल? महिन्यासाठी किंवा एकत्र? काही कळलं नाही. अरे हेच म्हणतोय की तुला 3 महिन्याचा पगार देऊ ती की? तुमची इच्छा. ठीक आहे. प्रत्येक महिन्याला 10,000 मिळतील. ठीक आहे ना? तुम्हाला कुठली अजून अडचण आहे तर सांगा मला, मी बघतो. माझ्या बापाचा सगळाच पैसा तुमच्यासारख्या बायांवर लुटवण्यासाठीच आहे. ते सगळं काही नकोय मला. विचारल्याशिवाय या जगात काहीच नाही मिळत आणि विचारल्यानंतरही देणारा कोणीच नाहीये. पण मी असा नाहीये. नवऱ्याशिवाय एकटं राहायचं खूपच दुःखद आहे ना हे. 10,000च्या पगारामध्ये काय कराल तुम्ही? 10 मिनिटात जेवण तयार होऊन जाईल. लवकर जाऊन तयार व्हा तुम्ही. नालायका, हरामखोरा. अरे वा, रंजितानी बनवलेल्या स्वयंपाकातनं किती छान सुगंध येतोय. काय खरं बोललो ना? त्याला पण जरा वाढा. हा, टाक ना, टाक. हा, बस झालं रंजिता. काय टेस्ट आहे रंजिता. जर तुम्ही या एरियामध्ये हॉटेल सुरू केलं ना, खूप कस्टमर मिळतील. काय झालं भाऊ, काही न बोलता खाताय तुम्ही? खूपच टेस्टी आहे यार. यापुढे मी कायच बोलू. रंजिता, तुझ्या हातात जी जादू आहे ना, ती एकदम कमालीची आहे. नेहमी ऑनलाईन जेवल्यावर असं वाटलं की सगळी मजाच चालली जाईल. हे आमचं नशीब आहे की तू स्वतःच चालून आलीये. रंजिताच्या हातून आपण 20 जरी खाल्लं ना तरी अमृतासारखं लागेल ते. काय भाऊ, बरोबर बोललो ना? ए, पाणी पिणार आहे? अरे म्हटलं ना पाणी पी. अरे आरामात खाऊ शकत होता ना. चविष्ट आहे म्हणून इतक्या लवकर लवकर खाल्लं. ए, आधी पाणी पी यार. पाणी पी. अरे लवकर पाणी पी ना. अरे तुला काय झालं आता? अरे विचारतोय ना काय झालं. रंजिता, जेवणात काय पाल वगैरे पडली का? आता सगळ्यांना का
काय रे? श्वास गुदमरतोय. जेवणात पाल नाही पडलीये, मी त्यात विष मिळवलंय. कुठे कुठे शोधत होती मी तुम्हाला माहितीये? पैसा असेल तर काही विकत घेऊ शकतो असं विचार करणारे तुम्हाला कोणी सुधरवू नाही शकत. तुम्ही लोकांनी मला जिवंतच मारून टाकलं. आज तुमच्या वडिलांचे पैसे, पद आणि ओळख कोणीच तुम्हाला वाचवू शकत नाही. कोण आहे तू? का मला मारायचंय तुला? ए, तुम्ही मरायच्या आधी मी कोण आहे हे माहिती केल्यानंतरच तुम्ही मराल. माझ्या वडिलांना कळलं तर तुला जिवंत नाही सोड. कोणाला फोन करत होता रे तू? तुझ्या बापाला की पोलिसांना? हा, बोल ना, मीच फोन करते त्यांना. कोण आहे रे तू? ज्या मुलीची अब्रू लुटली तुम्ही तिची आई आहे मी. कविता का? गीता रे, माझी मुलगी. काय म्हटलं? नालायका, तिच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना उद्ध्वस्त करून टाकलं तुम्ही लोकांनी. अरे बापरे. चुपचाप झोप ना. ऐक ना, आपण इकडे सगळा परिसर फिरलोय. आज कुठे फिरायचंय? अरे सगळीकडे फिरून फिरून आता थकलोय यार. आता चुपचाप झोप बरं तू. हो यार, असंच पडून राहूया आपण. झोपून जा. झोप. अरे रुपन, या बेडशीटला बदलायला बोल यार, वास येतोय. असा तसा दुर्गंध नाहीये. रिसेप्शन वर फोन करून सांग ना यार. हा, सांगतो, थांब. अरे बोललो ना यार की फोन कर. अरे कोणी उचलत नाहीये. कोणी उचलणार नाहीये. लॉज जर बिझी असेल तरच तो ऍक्टिव्ह असेल ना. हॅलो. हा बोला सर, रिसेप्शन. काय मदत हवी आपल्याला? इथे G1 ग्राउंड फ्लोअरच्या कॉटेज मधनं बोलतोय. रूम सर्व्हिस साठी अजूनपर्यंत कोणीच नाही आला. सॉरी सर, गोष्ट अशी आहे की कॉल केल्यानंतर काही रिस्पॉन्स नाही आहे. ही कशी सर्व्हिस आहे तुमची? तुझी तर नाराज नका होऊ सर. सॉरी सर, 2 दिवसांपासून झाडपूस करणारी जी बाई आहे तिची तब्येत जरा खराब झालीये, म्हणूनच ती नाही आली सर. आजचा दिवस ऍडजस्ट करा सर. मी कोणा दुसऱ्याला फोन करून बोलावून घेतो सर. फक्त आजचा दिवस ऍडजस्ट करा. ठीक आहे, लवकर पाठव कोणाला. ओके सर, थँक्यू सर. मोठा आला.
अरे भाऊ, नेहमीची काम करणारी आहे ना, ती अजून आली नाही. कोण्या दुसऱ्याला पाठवतोय तो. ठीक आहे यार. ओके भाऊ. सॉरी भाऊ. अं, ए हं? हं? अ, अरे यार. हं, जाऊन बघ ना कोण आलंय. मी जाऊन बघतो. ए बाजूला. अरे यार, हा झोपेत काय धक्का बडबड कशाला करतोय. देतोय? झोपू दे ना यार. हा, कोण आहे? रूम सर्व्हिस सर. हम्म, आत ये ना. हो. एक मिनिट थांब. हं? ऐका, काय आहे? रूम सर्व्हिस साठी कोणी आलाय? चला बाहेर या. ठीक आहे येतोय. हा, हम्म? हम्म. हं? हम्म. पहिले तुम्ही आज जा आणि ती बेडशीट आणि ती पिलो कव्हर ठीक आहे, बदला सर. जा. ए हम्म, हम्म. 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 हा. ए हा? असं वाटतं फसला तो. हा? अं? अं. हो. हं. हम्म. सर, सगळं काम झालंय. रूम क्लीन करून झालेली आहे. हं. तुम्हाला काही हवं असेल तर रिसेप्शनला फोन करू शकता. येते मी हं. सर. एक मिनिट थांब ना. हं? हा काय 500 देतोय का तिला? टेक इट. ठेव ना. नाही सर, माझ्या आईला पगार इथे मिळतो. काय बोलली? तुझी आई? तू हे सगळं करते? तू इकडे काम नाही करत का?
नाही सर, मी फर्स्ट इयर केमिस्ट्री शिकतेय. आत्ताच सेमिस्टर संपली म्हणून सुट्ट्या लागल्यात सर मला. 2 दिवसापासून माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये सर. ठीक आहे, औषधांसाठी कामी येईल, ठेवून घे. नाही सर, मला याची गरज नाहीये. तसं आईची तब्येत बिघडली आहे म्हणतेस ना? हो, काय झालं तिला? थोडा ताप होता तिला. डॉक्टरकडे नेलं आणि चेक केलं तर कळलं की तिला टायफॉइड झालेला आहे. म्हणून 2 दिवसापासून ती कामावर येऊ शकली नाहीये सर. काही हरकत नाही. खर्चासाठी हे टिप समजून ठेवून घे. नाही सर, हे सगळं मला नकोय. ए, ती नाही म्हणते ना, मागे नको लागू. अच्छा सर, बाजूच्या रूमवाले चेकआउट करून गेले आहेत सर, तर तिथली सफाई करायची आहे मला. येते मी सर. हे पैसे तुम्हीच ठेवा. हम्म 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 हम्म. काय रे, टिपच्या नावाखाली 500 रुपये देतोय तिला? यार, मुलगी तर एकदम मस्त आहे हा. हे काय रे, शिकारीवर नजर पक्की गेलीस का? कोण? हामी? हे तिला टीप देऊन तूच पटवायचा प्रयत्न करत होतास ना? तिने राईट मध्ये सिग्नल देऊन लेफ्टनी कटून उल्लू बनवलं ना तुला. हे बघ मित्रा, अजून 1 आठवडा इथेच राहू आपण. त्या फर्स्ट इयर केमिस्ट्रीला माझ्या केमिस्ट्री सोबत मी कसा वर्कआउट करतो बघत जरा. तिने साधे तुझे 500 रुपये नाही घेतले तर तुझ्या जाळ्यात कशी फसेल ती सांग. अरे 500 रुपये देशील तर नाहीच म्हणणार आहे ना ती. 500च्या जागी 10,000 रुपये दे, मगच ती हो. या जगामध्ये प्रत्येकाची किंमत असते. जर ती देशील तर आपल्याला जे हवंय ते आपोआप आपल्याला मिळेल. हीच ह्युमन सायकॉलॉजी आहे. ओ, म्हणजे आपण जाण्याच्या आधी तू तिला फसवून घेशील ना? हा, बरोबर बोललो ना? ए, तिला फक्त मी फसवणार नाही, तिच्यासोबत रात्र घालवून दाखवीन मी तुला. हा चॅलेंज आहे माझा. माझ्या शिराडा घालतोय. हा, हं? हे काय भाऊ, चॅलेंज करतोय मला? त्याच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की तो नक्की याला पटवून घेईल. हो भाऊ, मलाही असंच वाटतंय. त्याला काही मिळवायचं असतं ना, त्यासाठी तो कुठलीही हद्द पार करू शकतो. हं? अ, हं. हं. अ, हं. हम्म. तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी. हे घे. हे मला नकोय सर. अरे हा आयफोन आहे, ठेव. म्हटलं ना मला नकोय. काय नाही हवंय? आयफोन नकोय तुला? कोणता फोन आहे तुझ्याकडे? माझ्याकडे फोनच नाहीये. फोनच नाहीये. हं. कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आहे तू आणि हातात फोन नाहीये. बघ रे, जगाचं 8वं आश्चर्य हीच आहे. खरं बोलतेय, माझ्याकडे फोन नाहीये. मग काय झालं, घे ना फोन. म्हटलं तर नकोय मला सर. का घरी आई रागवेल का? असं काही नाहीये, मी जातेय. तुझ्या वयाच्या मुलींना जर मी आयफोन गिफ्ट केला ना तर कोणी पण नाही म्हणणार मला. बऱ्याच मुली अशा असतीलही, पण मी तशी नाहीये सर. मला फोनची गरजच नाहीये, म्हणून मला नकोय. ते सगळं ठीक आहे, यूज नाही केलं तर काय झालं, आता यूज कर ना. नाही सर, मला नकोय. आयफोन मोफत मिळतोय तरी या ऑफरला नाही म्हणणारी पहिली मुलगी आहेस तू. त्याला तुम्हीच ठेवा. काय भाऊ, झाला ना विषय? हं? काल तू काय बोलत होता, तिला मोठी रक्कम देऊन तू पटवून घेशील? तर तू फेकत होतास ना. तुझ्या 1 लाखाच्या आयफोनला ती नकार देऊन चालली गेली. तू तर म्हणत होता किंमत असते प्रत्येक गोष्टीची. आता पाहिलं ना काय झालं. एक नंबर यार. अरे हे काय यार, हे सगळं बोलून त्याला टेन्शन दिलं तू. त्याचा मूडच खराब झाला यार. विचार केला की कसं तरी ती माझ्या जाळ्यात फसेल. शिट यार, चूक झाली. माझी धारणा चूक निघाली तिच्याबद्दल. पुढे असं नाही झालं पाहिजे. तिच्याचमुळे हे सगळं झालंय. तिला असं सोडणार नाहीये मी. हो, माझ्या इज्जतीचे 12 वाजले. 2 कवडीची मोलकरीण, तिची इतकी हिंमत. मला आता खूप राग येतोय. हॅलो.
रिसेप्शन मधनं बोलताय? क्लीन करणारा आला नाही अजून. ती गार्डन क्लीन करते सर. ती आल्याबरोबर तिला पाठवतो मी. हा, ठीक आहे. आल्याबरोबर पाठवा तिला. हा, ठीक आहे सर. अ, 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 हं. हं? हं. आलीस? जेवलीस की नाही? हो, झालंय सर. आमचे कपडे घाणेरडे झालेत. इथे कुठे लॉन्ड्री आहे का? इथे तर नाहीये सर, पण आठवड्यातनं एकदा लॉन्ड्रीवाले कपडे घ्यायला येतात सर. म्हणत असाल तर रिसेप्शनला सांगून ठेवते. हा, ओके. ठीक आहे. हं. अरे बघ भाऊ, काय मस्त फिगर आहे. हं. हम्म. हं? अहं. मला हात लावण्याची हिंमत कशी झाली तुझी? हे? कमरेला हात लावतोस? तुझं तोंड बदलवून टाकेल मारून मारून मी. हं? मूर्ख आणि बेशरम. हं. हं. तुम्ही काहीही कराल आणि मी चूप राहील असं समजलं का? काम करणाऱ्या प्रत्येक मुलीला त्याच नजरेने नका बघत जाऊ. कुटुंबाला वाचवण्यासाठी काम करते. हे पैशांची अक्कड मला नका दाखवत जाऊ तुम्ही. तुम्ही स्वतःला समजता तरी काय? तो छपरी मला म्हणतो की 500 रुपये टिप ठेव म्हणून, आणि तू तर मला फोन गिफ्ट देतोयस. आणि आज माझ्या कमरेवर हात ठेवतोय. तुला मी काय अशी तशी मुलगी वाटते का? हा? पैसे दिले तर हसत हसत तुमच्या पुढे येईल असं वाटलं का तुम्हाला? ज्या कामासाठी आला आहात ते काम करून सरळ इथनं निघून जा. जर फालतू गोष्टी केल्या तर माझ्याहून वाईट कोणी नसेल. रास्कल्स. हिची तर. अहं. अरे यार, तिने हे काय केलं? मला ही अपेक्षा नव्हती याच्याकडून. तिच्या थापडीचा आवाज अजूनही माझ्या कानात तसा फिरतोय. हम्म. बापरे, तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं तिच्या अंगात काली माताच आली की काय. जर हे सेटल नाही झालं, हे सगळं विसरून पुढच्या कामाला लागू. उगाच कुठला प्रॉब्लेम उभा करू नये यार. आपण स्वतःही म्हटलं तरी कोणी ऐकणार नाहीये. आपल्यापैकी कोणी तिला विचारलं तरी ती आता पटणार नाहीये. कॉलेजमध्ये एक मुलगी त्याच्या तोंडावर थुंकली तर त्यांनी काय केलं हे आपल्याला माहितीये. त्या मुलीला त्यांनी सोडलंच नाही. आता ही झापड मारून गेली. हम्म. यासाठी माझा उपायच बरोबर राहील. तेच करावं लागेल आणि तेच करणार मी. विषय संपवेन. उद्याच विषय संपवेन मी. ऐक गीता, तू जीवनची खोली साफ करायला गेली नाहीस का? सर, त्या कस्टमर्सचं वागणं काही बरोबर नाहीये सर. बघ, काही कस्टमर्सचं बिहेवियर असंच राहतं. आपणच ऍडजस्ट करायचं. प्रत्येक महिन्याचा पगार घेते आणि जेवतेस ना, मग का विचार करतेस? जा साफ कर. हम्म. हम्म. हम्म.
अहं. अरे याला काय झालं? हं? झापड खाऊन याचं डोकं फिरलं वगैरे तर नाही ना? हा काय करतोय काही कळायला मार्ग नाहीये. हो, दार उघडे, आत या. हं? सगळं साफच तर वाटतंय. हं? हं? अ, कोणी येऊन क्लीन केलंय? हं, साफ करण्यासाठी तुझ्या हॉटेलनी नवा सफाई कर्मचारी पाठवला होता. हं? हं? हं. अ, याला काय झालं? हं, 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 हं. हं. हं, सॉरी गीता, त्या दिवशी मी तुला खूप हर्ट केलं. अ, जेव्हा तू माझ्यावर हात उचलला तेव्हा मला जाणीव झाली. आय एम सॉरी. मी जाणून बुजून तर नाही केलं होतं. बस असंच चुकून माझ्याकडून घडलंय. हं. मी धुंदीत हे सगळं केलं. मला माफ कर. आता मी दारूला हातही नाही लावणार. शपथ घेतली मी. हे आपण स्वप्न तर पाहत नाही हो ना? मी म्हटलं ना, त्याच्यासोबत नक्की काहीतरी झालंय. हम्म. त्यानंतर जेव्हा मी तुला नाही बघितलं तर मला आतून खूप वाईट वाटलं. काहीच कळत नव्हतं की काय करावं. आजपर्यंत मी हे कोणासोबतच नाही केलंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी. हं. त्या घटनेसाठी मला माफ कर गीता. हं. आज रात्रीच आम्ही इकडे थांबणार आहे बस. जर तू मला माफ नाही केलंस तर माझ्या मरेपर्यंत ही गोष्ट मला त्रास देईल. अ, प्लीज प्लीज हं. माफ कर ना मला. जेव्हा तुम्हाला तुमची चूक कळली ना, तेव्हाच मी तुम्हाला माफ केलं होतं. थँक्यू 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 सो मच. हं. हे घे गीता, आज माझा वाढदिवस आहे. तोंड गोड कर ना. हं. तुझ्यासाठीच आणलंय मी. वाढदिवस? हं. हं? हे सगळं काय होतंय? अ, प्लीज घे ना. अम, प्लीज घे ना. जर तू हे खाल्लं ना हं. तर मी समजेन की तू मला माफ केलंय. हे हा करतो काय? ह्याचा तर खूप मोठा प्लान आहे भाऊ. प्लीज खाऊन घे. अं? अ, अं, अं. हा खा ना. खा ना गीता. नाही, मी खाली जाऊन खाते ना. माझ्यावर राग आल्यामुळे तू ह्याला डस्टबिनमध्ये टाकशील ना. प्लीज माझ्यासमोर खा ना. माझ्यासमोर खाऊन तू मला विश नाही करणार का ग? तेव्हाच मला कळेल की तू मला माफ केलंय. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. हम्म. हं. हम्म. आता तुला बरं वाटतंय का? हो, मला विश्वास झालाय की तू मला माफ केलंय. थँक्यू गीता. हं. हं, हं, अ? काय झालं यार? अ, अ, काय माहित काय झालं? अ, अ, अचानक हिला काय झालं यार? हम्म. अ, अ. ए, सोड मला. आता कळलं. हम्म. हम्म.
अरे थांब, मी जातो ना. ए, जेव्हा पाहावं तेव्हा सेकंड टाइम तूच जातो. थांब, यावेळी पहिले मीच अरे जातो. दोघांमधून कोणी एक जाणं. अरे अरे इतक्या लवकर जाऊन आला? लवकर जाण्यासाठी लवकर गेला होता का? बाजूला हो. ए कुठे चाललायस? अरे तिथं काय मेली यार? आहे. हे तिला काय केलं? हे मी काही नाही केलंय. ए, बघ यार. अरे यार. अ, अ, ए चला बघूया. ए ए गीता, ए गीता, अरे उठ ना. शिट. हम्म. हम्म. अ, अ, बाजूला सरक. आता हा कुठे चालला यार? काय रे, जिथेही जाता तिथे संकट उभं करून ठेवता तुम्ही. माझ्याच घरी तुम्हाला जन्म घ्यायचा होता, सुधारणार नाही का तुम्ही? ऍक्च्युली झालं असं आहे त्या की दोन नालायकांना पण आपल्या सोबत घेऊन गेलास की काय? हो, ते माझ्या सोबतच आहे. माहिती होतं तू हेच करू शकतोस. ठीक आहे. ए रॉकी, हा बोला ना बाबा. त्या एरियाच्या ठाण्यामध्ये माझ्या ओळखीचे लोक आहेत. मी त्यांच्यासोबत बोलतो. टेन्शन घ्यायचं नाही, कळलं की नाही? लक्षात आलं? हो बाबा. ते तुम्हाला सेफली पाठवून देतील. ठीक आहे? हो ऐक, बाबा. आता 1 मिनिट सुद्धा तिथे थांबू नका. लवकर निघा तिकडून. हो बाबा. ठीक आहे, ठीक आहे. याचा विचार करत टेन्शन घेऊ नका. मी पाहून घेईन. ठीक आहे? लवकर निघून जा तिकडून. सॉरी बाबा. तोंड काळ करून आता काय सॉरी? फोन ठेव बे. ओ नो. बघा, मी हा? बाबांसोबत बोललोय. तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. चला निघू इथून. काय केलं तुम्ही लोकांनी? तुम्ही लोक कधी सुखी नाही होणार. तुमच्या सगळ्यांचं मरण माझ्या हाताने लिहिलं आहे. अपराध करणारे सगळे लोक कायद्याला धोका देऊन वाचतात आणि आमच्यासारखे पीडित लोक मुलींना गमावून बसतात आणि आजीवन अश्रू पीक बसतात. बरोबर बोलली ना? एका निरपराध मुलीचा खून केला ना तुम्ही. हरामखोरो, काय करू मी, काय करू? तिचा जीव घेणाऱ्या तुमच्या तिघांचा बदला घेतल्याशिवाय नाही सोडणार मी. पैशांची अकड दाखवून परत परत चूक करून आनंदाने राहायला इथे आले आहात ना? हे शक्य नाही आहे. मी नाही सोडणार. मी तुमच्या आईसारखी आहे आणि माझ्या अब्रूवरती हात टाकत होता. तुम्हा लोकांना जिवंत सोडलं तर माझ्या मुलीसारखे कितीतरी मुलींचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करून टाकाल. तुम्हा लोकांना जिवंत नको सोडायला. तुमची मृत्यू बघणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांसाठी ही एक शिकवण असायला हवी. समजलं? तुमच्यासारख्या अपराधांना कायदा शिक्षा देव की ना देव, माझ्यासारख्या पीडित रंजिता बदला घ्यायला नक्कीच येतील.
हॅलो, पोलीस स्टेशन. हो मॅडम बोला. इथे TSR कॉटेजमध्ये 3 लोकांचा खून झाला आहे. काय बोलताय?